यवतमाळमधून एक महत्त्वाची बातमी हाती येतेय। यवतमाळमधील जवाहरलाल दर्डा शिक्षण संस्थेच्या पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या लैंगिक छळाप्रकरणी संस्थेचे सचिव किशोर दर्डा यांना अटक करण्यात आली आहे। यवतमाळ पोलिसांनी रात्री 3:30 वाजता ही कारवाई केली आहे। 2 शिक्षकांनी विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केल्याचं प्रकरण समोर आल्यापासून पालक आक्रमक झालेले होते। मुख्याध्यापक दाससह किशोर दर्डा यांच्यावरती बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलेली होती। त्यानुसार आता संस्थेचे संचालक किशोर दर्डा यांना नागपुरातून अटक करण्यात आलेली आहे। रजत वशिष्ठ आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, ते आपल्याला अधिक माहिती देतील। रजत, किशोर दर्डा यांना नेमकी कुठून अटक करण्यात आलेली आहे आणि नेमक्या काय घडामोडी घडतायत? रेश्मा, यवतमाळ पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केलेली होती आणि त्या विशेष पथकाने नागपूरमधून पहाटे 3:30च्या सुमारास किशोर दर्डा जे आहेत त्यांना नागपूरच्या सोनेगाव परिसरातून अटक केलेली आहे आणि यवतमाळ पोलिसांचा जो पथक आहे तो यवतमाळला पोहोचलेला आहे। किशोर दर्डा यांना माझ्या पाठीमागे असलेल्या वडगाव पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेलं आहे। बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 21 अन्वये त्यांना अटक करण्यात आलेली आहे। कलम 21 मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जर बालकांवर अत्याचार होत असेल आणि त्याची माहिती तुम्हाला असेल तर तुम्ही ती पोलिसांना वेळीच कळवली पाहिजे। मात्र किशोर दर्डा यांनी त्यांच्या शाळेमध्ये घडत असलेला प्रकार जो आहे तो लपवण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आलेली आहे। इतर जे 3 आरोपी आहेत म्हणजे दोन्ही शिक्षक आणि शाळेचे मुख्याध्यापक ते आधीच अटकेत होते। आता 4था आरोपीही याच्यामध्ये अटक करण्यात आलेला आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये आतापर्यंत जे 4 आरोपी बनवण्यात आलेले आहे त्या 4घांना अटक केलेली आहे। आज किशोर दर्डा यांना न्यायालयात उपस्थित करून त्यांच्यासाठी पोलीस कोठडी मागण्यात येईल। तसेच जे उर्वरित आरोपी आहे ज्यांना आधीच अटक करण्यात आलेली होती त्यांची पोलीस कोठडीची मर्यादा आज संपणार आहे, त्यामुळे त्यांनाही आज न्यायालयामध्ये उपस्थित केलं जाणार आहे। दरम्यान यवतमाळ शहरामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आज बंद पुकारण्यात आलेला आहे। त्यामुळे नक्कीच आज काय होतं याच्याकडे सगळ्यांचं लक्ष राहणार आहे। पोलिसांसमोर प्रकरणाच्या तपासाचं एक आव्हान आहे, सोबतच यवतमाळमध्ये कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्याचं आव्हानही यवतमाळ पोलिसांसमोर आहे। रेश्मा, निश्चित रजत, तू या सगळ्या परिस्थितीवरती लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल। आणि अजून एक बातमी हाती येते। डहाणूमधून मालगाडीचे 11 डबे घसरल्याची माहिती मिळते। रात्री 1 वाजता मालगाडीचे हे डबे घसरले। डहाणू आणि वडसाल या दरम्यान हा अपघात झाल्याचं कळतंय आणि त्यामुळे मुंबईकडून गुजरातकडे आणि गुजरातकडून मुंबईकडे अशी दोन्ही बाजूची वाहतूक ही बंद झालेली आहे। प्रभाकर कुडाळकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। प्रभाकर, सध्याची इथली स्थिती काय आहे आणि मुंबईकडून जाणाऱ्या 12 ज्या गाड्या आहेत त्या रद्द झाल्याचं देखील कळतंय, तुझ्याकडे काय तपशील? सध्या काम आहे हे युद्ध पातळीवर चालू आहे। जे रुळावर 11 डबे घसरलेले आहेत डहाणू आणि वानगावच्या दरम्यान, इथे ते काम जे आहे हे चालू आहे। वरिष्ठ अधिकारी रेल्वेचे घटनास्थळी पोहोचलेले आहेत। साधारण जवळपास 1च्या सुमारास ही घटना घडलेली आहे। मुंबईहून जाणारी मालगाडी जी आहे ही वानगाव आणि डहाणूच्या दरम्यान घसरल्याने त्याचे 11 डबे रुळावरनं निघालेले आहेत। त्यामुळे मोठी जी आहे ही जे बाहेरून येणाऱ्या गाड्या आहेत, मुंबईहून गुजरातकडे, गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या आहेत त्या पूर्णपणे ठप्प झालेल्या आहेत। एकूण 11 गाड्या ज्या आहेत ह्या मुंबईहून जाणाऱ्या गाड्या ज्या होत्या बाहेरगावी त्या बंद पडलेल्या आहेत। गुजरातहून जे आज सोमवार असल्यानं तिकडले हे चाकरमाने हे जे येतात मुंबईला त्यांना मोठा प्रॉब्लेम झालेला आहे गुजरातहून येणाऱ्या। एकूणच 5:15 वाजता विरारहून बोईसरला गाडी सोडलेली आणि 6:15 बोईसरहून विरारला गाडी सोडलेली। त्यामुळे विरार बोईसर गाड्या सोडलेल्या आहेत। ह्या ज्या आहेत लांब पल्ल्याच्या गाड्यांना इफेक्ट झालेला आहे, मात्र पश्चिम रेल्वेच्या ज्या लोकल आहेत त्यांना कुठलाही इफेक्ट झालेला नाही। रेश्मा, निश्चित प्रभाकर, तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। आणि यानंतर राज्यातल्या राजकीय वर्तुळातल्या आणि पावसाच्या बातम्यांचा घेऊयात सुपरफास्ट आढावा। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवरती तोंडसूक घेतलंय। मात्र पक्षांतर्गत वादावरती बोलणं यावेळी त्यांनी सोयीस्करपणे टाळलंय। विरोधकांनी माझ्यावरती पुरावे नसताना बेछूट आरोप केले आणि तिची शिक्षा मी भोगतोय असं खडसेंनी म्हटलंय। जळगावातील जिल्हा बँक सभागृहात झालेल्या ग्रामसेवकांच्या राज्यस्तरीय मेळाव्यात खडसे आणि गिरीश महाजन हे दोघेही एकाच व्यासपीठावर बघायला मिळाले। कोणाला विनाकारण त्रास होऊ नये अशी काळजी घ्या असं ते तुम्हाला सुचवत होते शिवसाहेबांनी।
किंवा विनाकाराचा आरोप नको आहे, विनाकाराचा आक्षेप नको आहे. तुम्हाला नवीन आहे तसं आम्हाला काही नवीन नाही आहे याच्यामध्ये. आरोप होणं काही नवीन थोडीच आहे आमच्याकडे. पण तुमच्या आरोपाला उत्तर देत आहेत, आम्हाला पुरावा नसताना उत्तर नाही देत आहे. दाऊद सारखे गँगस्टर कधीही कॉमन मॅनशी फोनवरून बोलत नाही तर एखादा प्यादा बोलत असतो, अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. जळगावात वल्लभदास वालजी वाचनालयाच्या 139व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं निकम हे सुधीर गाडगीळ यांनी निकम यांची मुलाखत घेतली होती. पुराव्याशिवाय बोलणं योग्य नसल्याचं सांगत त्यांनी खडसेंवरती होणाऱ्या आरोपांवर देखील एक प्रकारे प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. स्वतः जो गँगस्टर असतो स्वतः मोठे, आता दाऊद इब्राहिम स्वतःला फार सुपिरियर क्वालिटी समजतो त्याच्या हायरार्कीमध्ये. हे स्वतः कधी बोलत नसतात, त्यांचे खालचे प्यादी बोलत असतात. आणि असं आहे की कोण कोणत्या नंबरवरून बोलतं आहे हे आज एवढं टेक्नो ॲडव्हान्स झालेलं आहे की हे कळणं देखील अशक्य असतं. शहराबरोबरच मुंबईच्या धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस बरसल्यानं पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. एकाच दिवसात धरणांमधला जलसाठा हा 38,000 दशलक्ष घनमीटरनं वाढलाय. मोडकसागर, तानसासह अप्पर वैतरणा, भातसा धरण क्षेत्रातही चांगला पाऊस झालाय. त्यामुळे मुंबईकरांच्या पाणीसाठ्याचा प्रश्न काही अंशी कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते. इकडे मुसळधार पावसाच्या पहिल्या काही दिवसातच पवई तलाव भरून वाहतोय. वर्षभर पवई तलावाकाठी फिरायला येणाऱ्यांची गर्दी जास्त असते. मात्र पावसाळ्यात पवई तलावाजवळ निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी आणि मासे पकडण्यासाठी मुंबईकर खास गर्दी करतात. मात्र दुसरीकडे इतर जलाशयांमधली मुंबईतल्या पिण्यायोग्य पाण्याची पातळी ही अजूनही तितकीशी समाधानकारक वाढलेली नाहीये. पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे म्हासवणमधल्या सूर्या नदीला पूर येऊन जेकवेलमध्ये गाळ जमा झालाय. परिणामी पंप चोकअप झालेले असून वसई आणि विरार शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद पडलाय. मागच्या 12 तासात वसई आणि विरार क्षेत्रात 116 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. दोन्ही शहरांमध्ये काही मिनिटांच्या विश्रांतीनंतर जलधारा बरसणं आजही सुरूच आहे. लोणावळ्याचा भुशी डॅम देखील पाण्यानं तुडुंब भरून वाहतोय. लोणावळ्यात जोरदार पाऊस झाला, त्यामुळे तरुणाईचं आवडतं ठिकाण असलेल्या भुशी डॅममध्ये सध्या मोठी गर्दी पाहायला मिळते. मात्र अनेकदा या ठिकाणी पाण्यात वाहून जाण्याच्या दुर्घटना घडत असल्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशाराही देण्यात आला. गेले काही महिने पाण्याची खूपच कमतरता होती. त्या पावसामुळे सर्व जनतेला भरपूर काही पाणी मिळण्याची शक्यता आहे. पूर्ण आनंदी वातावरण आहे आणि जेवढं मे महिन्यामध्ये जेवढी गरमी होती त्या गरमीमध्ये जे लोकांचे शरीर तापलेले होते, जमीन तापलेली होती, ती सर्व शांत झालेली आहे आता. पुणे भागात अखेर यंदाच्या मोसमातला पहिलाच मोठा पाऊस झाला. पुण्यात उशिरा आगमन झालेला पाऊस अजूनही कायम आहे. काल संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 4 धरणांमध्ये पाणीसाठा 1.73 TMC वरून 2.96 मिलीमीटर इतका वाढला. खडकवासला धरणाच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. खडकवासलासह टेमघर, पानशेत, वरसगाव या धरण क्षेत्रातही चांगला पाऊस झालाय. त्यामुळे पाणीसाठ्यामध्ये वेगानं वाढ होतीये. शिवाय पुणे जिल्ह्यात तुरळक सरी बरसल्यानं शेतकऱ्यांना थोड्या प्रमाणात का होईना दिलासा मिळालाय. पश्चिम महाराष्ट्राचा बराचसा भागही पावसानं भिजवलेला आहे. महाबळेश्वरमध्ये चांगल्या पावसाची नोंद केली गेली आहे. त्याचाच परिणाम म्हणून ज्या कोयना धरणामध्ये केवळ 7 TMC पाणीसाठा शिल्लक होता त्यात जवळपास 2.25 TMCची भर पडली आहे. अगदी काही तासांच्या पावसाचा हा परिणाम बघायला मिळाला. त्यासोबतच सातारा, महाबळेश्वरसह सांगलीत देखील चांगला पाऊस झालाय. कोयना धरण परिसरामध्ये 164 मिलीमीटर पाऊस, तर नवजामध्ये 212 मिलीमीटर आणि महाबळेश्वरमध्ये 181 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. रायगड जिल्ह्यातही पावसानं जोर धरला. नागोठणे आणि रोहा परिसरामध्ये अंबा आणि कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं शहरातील काही भागात पाणी शिरलंय. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. पेण, पनवेल आणि खोपोली परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली. तिकडे रायगड जिल्ह्यातल्या खोपोलीत इंडिया स्टील कंपनीची संरक्षक भिंत कोसळली होती. त्यामुळे भिंतीच्या शेजारी उभ्या असलेल्या 4 वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तिकडे माथेरान घाटात दरड कोसळल्याच्या घटनाही घडल्याचं कळतंय.
नंदुरबारमध्येही गेल्या 3 आठवड्यांपासून पाऊस नव्हता, मात्र काल मध्यरात्रीपासून रिमझिम स्वरूपाच्या पावसाला जिल्ह्याभरात सुरुवात झाली आहे. अगदी कालपर्यंत या भागात कडक ऊन पडलेलं पाहायला मिळत होतं, त्यामुळे शेतीची कामंही कोलमडून पडली होती. मात्र पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळालाय. मुंबईतही गेल्या 2-3 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईतल्या आल्हाददायक वातावरणात बोरिवली परिसरामध्ये खास रेनेथॉनचं आयोजन करण्यात आलं. यावेळी हजारो मुंबईकर पावसात धावताना दिसले. कच्छ युवक संघाच्या वतीनं या रेनेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. या रेनेथॉनमध्ये तरुणांसह महिलांनी देखील सहभाग नोंदवला. कल्याण मुरबाड रोडवरील चौरे गावामध्ये तब्बल 450 झाडांची कत्तल केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आलाय. अलीकडे राज्यात 2 कोटी रोपांची लागवड केलेली असताना हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. आविस दुवारी असं या प्रकरणी तक्रारदाराचं नाव आहे. त्यांनी या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सुमारे 3.5 एकर जागेवरची झाडं तोडण्यात आल्याचा जुवारी यांचा आरोप आहे. यात आंबा, खैर, साग, मोह यासारख्या झाडांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलीस आणि वन खात्याकडून तक्रारीची दखल घेण्यास टाळाटाळ होत असल्याचा, तसंच वन खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी यात सहभागी असल्याचा आरोप देखील जुवारी यांनी केलाय. 25 मई के बाद ये वाहोली गांव का शाहिद मुल्ला करके एक जंगल कॉन्ट्रैक्टर है, उन्होंने और ये चिमारामा शेलार और उनके बच्चों ने मिली भगत करके ये सब फॉरेस्ट के झाड़ जो है ये सब पूरे तोड़ दिए. ये झाड़ तकरीबन 35 साल पुराने थे. एक तरफ गवर्नमेंट बोलती है कि झाड़ लगाओ, झाड़, इसके लिए सेपरेट कानून लाया गवर्नमेंट ने, और दूसरी तरफ सरेआम झाड़ का कत्ल हो रहा है. उसके ऊपर गवर्नमेंट कुछ नहीं करे. हम लोग 23 तारीख से इसके पीछे पड़े हुए हैं. अहमदनगरला कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वार्षिक सभेमध्ये तुफान राडा झाला. शिक्षकांच्या फ्री स्टाईल हाणामारीमुळे सभेचं रूपांतर चक्क आखाड्यात झालेलं दिसलं. नोकर भरती, जागा खरेदी घोटाळा, अवाजवी खर्च या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी रंगल्या. मात्र हे एवढ्यावरच थांबलं नाही. एकमेकांची गचांडी धरून धक्काबुक्की करण्यापर्यंत, तसंच एकमेकांच्या डोक्यात खुर्च्या घालण्यापर्यंत हे प्रकरण गेलं. अनेक शिक्षक या राड्यात जखमी देखील झालेत. दरम्यान गोंधळातच ही सभा आटोपती घेण्यात आली. मात्र या प्रकाराची सध्या अहमदनगरमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. मुंबईच्या चेंबूरमधील कस्तुरबा महिला सुधारगृहातून 16 महिलांनी पळ काढलाय. पीटा कायद्याअंतर्गत या महिलांना या सुधारगृहात ठेवण्यात आलं होतं. शनिवारी रात्री ही घटना घडली आहे. रात्रीचं जेवण झाल्यानंतर सगळ्या महिला बाथरूममध्ये गेल्या आणि बाथरूमची खिडकी तोडून त्यांनी पलायन केलं. या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली असून पोलीस आता फरार महिलांचा शोध घेत आहेत. मुंबईतल्या वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये एका मॉडेलनं धिंगाणा घातला. महिन्याभराआधी या मॉडेलनं बलात्काराची तक्रार इथं नोंदवली होती. त्यानंतर आरोपीला पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आल्याची माहिती मिळताच या मॉडेलनं पोलीस स्टेशन गाठत आरोपीला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. अल्ताफ मर्चंट नावाच्या आरोपीला पोलीस कोर्टात नेत असताना या पीडितेनं चांगलाच राडा घातला. यानंतर महिला पोलिसांना बोलावून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. चित्रपटात काम देतो म्हणून वारंवार बलात्कार करून व्हिडिओ तयार केल्याचा आरोप या मॉडेलनं केला. दरम्यान या आरोपी अल्ताफ मर्चंटला वांद्रे न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी का नाम है अल्ताफ मर्चेंट. वो एक अपने आप को MNS का नेता बताता था. उसने मुझे कम से कम अपने घर में 9 से 10 महीने बंदी बनाकर रखा. बांद्रा पुलिस स्टेशन में 1.5 महीने पहले रजिस्टर हुआ है, जिसका आरोपी अल्ताफ मर्चेंट आज उम्रा से हज करके आया है. जो काले काम करता है वो मतलब अल्लाह के दरबार से आया और उस दरिंदे को उन्होंने अभी धड़ दबोचा है. तो इसके लिए मैं मुंबई पुलिस की शुक्रगुजार हूँ. मुंबईच्या परळमधील शिरोडकर हायस्कूलमध्ये दहीहंडी उत्सव समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते. दहीहंडी उत्सवात येणाऱ्या अडचणींवरती मात करण्यासाठी आम्हाला सरकारनं मदत करावी अशी विनंती यावेळी आयोजकांनी शेलार यांच्याकडे केली. उत्सवाचा मंच हा राजकीय मंच नाही, त्यामुळे ज्यावेळी ही याचिका न्यायालयात गेली त्यावेळेच्या आघाडी सरकारनं व्यवस्थित बाजू मांडायला हवी होती अशी टीका शेलार यांनी यावेळी केली. पंढरपूरमध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांचा येत्या काही दिवसात विमा उतरवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. मुंबईत लालबागचा राजा या मंडळाकडून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा विमा उतरवण्यात येतो. याच धर्तीवर पंढरपुरात श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देखील आता विम्याचं संरक्षण मिळणार आहे. येत्या काही दिवसात भाविकांना ही सुविधा लागू होणार आहे.
ज्येष्ठ गायक अरुण दाते यांचा स्वर्गीय राम कदम कलागौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलाय. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, अमर सालेम, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यावेळी उपस्थित होते. यावेळी मेघारे मेघारे हे गीत ऐकवून सुरेश वाडकर यांनी उपस्थितांची मनं जिंकली. कोल्हापूर सांगली रस्त्यावरती माले फाट्याच्या वळणावरती ट्रक आणि महिंद्रा पिकअप या कारमध्ये झालेल्या अपघातात 5 जण जागीच ठार झाले, तर तब्बल 20 जण जखमी झालेत. जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. हे सगळेजण करवीर तालुक्यातील सादळे आणि मादळे गावातले रहिवासी होते. जखमींच्या नातेवाईकांनी सीपीआर रुग्णालयाच्या बाहेर गर्दी केली होती. या भीषण अपघातानंतर सादळे गावावरती शोककळा पसरली आहे. माळशेज घाटातील शेसेवाडी वळणावरती एका टेम्पोनं दुचाकीला उडवल्यानं दोघांचा जागीच मृत्यू झालाय. संतोष गायकवाड आणि अंकुश म्हस्के अशी मृत्युमुखी पावलेल्या दोघांची नावं आहेत. हे दोघेही माळशेज घाटातून धबधब्याचा आनंद घेऊन डोंबिवलीला परतत होते. त्याचवेळी कल्याणहून अहमदनगरकडे जाणाऱ्या एका टेम्पोनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. दरम्यान घटनास्थळावरून टेम्पोचा चालक फरार झाला असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कसारा घाटातल्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी रस्त्यातच कार थांबवणं नाशिकच्या रहिवाशांना चांगलंच महागात पडलंय. रस्त्यातच उभ्या असलेल्या पर्यटकांच्या 2 कारला ट्रकनं मागून जोरदार धडक दिल्यानं कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात 10 जण गंभीर जखमी झाले असून यापैकी 2घांची प्रकृती चिंताजनक आहे. सायरी खिंडजवळच्या धबधब्याजवळ प्रवाशांनी कार थांबवली होती. त्याचवेळी पाऊस सुरू असल्यानं मागून येणाऱ्या ट्रक चालकाला समोर 2 कार उभ्या असल्याचा अंदाज आला नाही आणि त्यातच ट्रकनं दोन्ही कारला जोरदार धडक दिली. जखमींमध्ये 4 जण परभणीचे तर 6 जण नाशिकचे रहिवासी आहेत. जखमींवरती सध्या नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कल्याणमध्ये विचित्र अपघात घडला. विजय भोसले नावाचा 30 वर्षीय तरुण कल्याणमधील इंदिरानगर भागातून आपल्या रामबागेतील घरी जात होता. कारवरील नियंत्रण सुटल्यानं त्यानं रस्त्यानं जाणाऱ्या 9 जणांना धडक दिली. सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत हा थरार सुरू होता. शेवटी त्यानं कार थेट इमारतीत घुसवली. मोठा आवाज झाल्यानं इमारतीतील रहिवासी बाहेर आले. यावेळी संतप्त रहिवाशांनी बेदम चोप देत चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिलं. या अपघातात 5 जण जखमी झाले असून त्यांच्यावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धुळ्याच्या लळिंग धबधब्यावरती सेल्फीच्या नादात धबधब्यात पडून एका युवकाचा मृत्यू झालाय. रितेश सोनार असं या युवकाचं नाव आहे. लळिंग धबधब्याच्या ठिकाणी पोहण्यास खरं तर बंदी आहे. तशा प्रकारचा फलक देखील तिथं लावण्यात आलाय. मात्र पर्यटक त्याकडे साफ दुर्लक्ष करतात. या धबधब्याच्या खाली असलेल्या खड्ड्यातील खोलीचा अंदाज पर्यटकांना नसतो. रितेशचा सेल्फी काढत असताना तोल गेला आणि तो या धबधब्यात पडला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या साथीदारांनी त्याला वाचवण्याऐवजी पळ काढल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. वसईत झालेल्या जोरदार पावसानं भिंत कोसळून 2 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय. स्वप्नील सावंत आणि सनी रावत अशी या तरुणांची नावं आहेत. शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे. पादरवाडी आणि हनुमान मंदिराच्या मागून जात असताना पडक्या घराची भिंत या दोन्ही तरुणांच्या अंगावर कोसळली. त्यातच यांचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे पादरवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. दरम्यान या प्रकरणाची वालीव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भिवंडीमध्ये झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. संजय कुमार यादव असं या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मृत युवकाच्या कुटुंबियांनी तो आत्महत्या करू शकत नसल्याचं म्हटलंय. तसंच त्याच्यासोबत घातपात झाल्याचा दावाही करण्यात आलाय. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करतायत.